ब्रह्मा विष्णू बाळा जो जो रे गणराया अळवीचे पहाड लग्न सोहळ्याला गेलं त्या भैयाची कोवेचा काळ एक होता दाळा अरे धरती आकाश गमाय बाई आवाज जर भैयाजीने केला अरे आम्हा म्हटलं तर चित होऊन जाईल पण कलियुगाचा कठीण प्रहार कुणी ओळखेना कुणाला पण काय जमाना बदलला दादा पण काय काळानं उडी टाकली जगदीश दादाचं लग्न मोठ्या सोहळ्यानं केलं आणि आनंदाचा सुख सोहळा असून बाई घरी आल्या लग्नाचा सोहळा झाला या जगदीश दादाच्या लग्नाला पाणी हे नवरी नटली अहो नवरी नटली सरस्वती घेऊन आले गणपती या बाई सागर बुड्याची या सागर वाटली बानुबाई सुपारी जगदीश भाऊची घरवाली दुसरी बानुबाई म्हणली खंडेरायाची चंद्रास म्हणते उगवू नको सूर्यास म्हणते मावू नको जशी चंद्राची चटक सांगली तशी तलवारीची पण काळ बापा मोठा खराब देवाले भजलं नाही देवाले बरं दिसलं नाही तेव्हा जगदीश भाऊ त्या बाईला काय म्हणते असतील पहा म्हणते माझं जेवढं होतं तिथपर्यंत मी तुझा होतो आज आपला जोडा राम सीतेचा होता पण आज कशी कर्माची गाठ सुटली कशी सुटली पण पहा स्वर्गाचं बोलावणं आलं म्हणे मा चलो मारू भरारी वळणा वळणा काय म्हणते बाय मी रागो तू मैना थोड्या दिवसाचा साध्य काही काही दृष्टांत कळत होते पण लक्षात येत नव्हतं कारण असे जेव्हा कृत्य घडत असते जेव्हा माणूस बोलते आपल्या ध्यानात येत नाही कारण तो स्वर्गाचा पाहुणा असते स्वर्गातून त्याला बोलल्या जाते त्याच्या ब्रह्मांडामध्ये असते ते आपल्याला त्या खुणा कळत नाही तेव्हा काय म्हणते हिऱ्यासारखी आई काय म्हणते रत्नासारखी जतन केली पण आता रागून निघून गेला त्या गोष्टीला काळी मोडीचा पिंजरा केला माय त्यात राग वया जगदीश दादा बसवला अल्ले गमुटे रडते राधा काय हो मुनी बदले
जगदीशदादाच्या स्त्रीला काय म्हणते आपण तीन पुत्र आपल्याला झाले. तीन बहीण. आता एकुलती एक मुक्ता बाई आपल्याला नशिबाला किती आहे? आपण ती ज्ञानेश्वराचा होता ज्ञानदेव स्वपहान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तो पण मुक्ताबाई. मुक्ताबाई हे आदिशक्तीचा होता रे. कोणाचा होता? ब्रह्मा विष्णू महेश तिघ जण आदिशक्ती मुक्ताबाई. आणि त्या मायच्या उदरातून जन्मास आले तेव्हा त्या स्त्रीला जगदीशदादा काय म्हणते, आता आपली गाठ सुटते. आपली गाठ सुटते. कशी सुटत म्हणजे देवा पहा म्हणे कशी सुटते. पण स्त्रीच्या ध्यानात आलं नाही. पहा म्हणे लग्न झालं त्या दिवशीपासून आजपर्यंत आपण सुखाचा संसार केला, पण आज कुठेतरी आपली गाठ सुटणार. जीवाले भेला पिंजरा केला माय. जीवाले भेला पिंजरा केला. फार गेली आई वडिलांना माझी राखण, तू पण केली माझी राखण. जीवाले भेला पिंजरा केला. फार केली राखण जगदीशदादा. फार केली राखण शेवटी गेला पिंजरातून. फार केली राखण शेवटी गेला पिंजरातून. जीवाले बेला पिंजरा केला आई काय म्हणते, अहो फार गेली राखण हो. फार गेली राखण शेवटी मेला पिंजऱ्यातून. फार गेली राखण शेवटी मेला पिंजऱ्यातून. बाबाई ग फार गेली राखण शेवटी मेला पिंजऱ्यातून. फार गेली राखण शेवटी आईने फार राखण केली. अस्तुरीने जतन केली. जतन केली. ब्रह्मा विष्णू महेशाची माया होऊन गेली जन्माला. जगदीशदादा किती दयाळ होता, किती मायाळ होता. अहो पोरी याचे वन दादा. अहो पोरी लागले बोर रे. अहो पोरी याचे वन माय बाई. अहो पोरी लागले बोर. दोन बोर त्यानं तोडले. दोन बोर त्यानं तोडले. या अस्तुरी कारण माझ्वाल गेला पिंजरा केला. अहो फार गेली राखण रे. अहो फार गेली राखण शेवटी गेला. बोरी आजी म्हणा दोन बोर तोडले त्यानं अस्तुरी कारण एक माझ्यासाठी गोष्टी झाली. अस्तुरीला जगदीशदादा काय म्हणते, अगं माझं पुरलं राणी माझे. अगं माझं पुरलं राणी माझे. जातो स्वर्गाच्या वाटन ग. अहो स्वर्गाच्या वाटन तुटलं रे समाची गाठ.
वास्तुरी का म्हणते आऊ ढाल तरवारी बंदूक भाले काया जगदी दादा तुम्ही कसे दादा म्हणते वास्तुरी आऊ ढाल तरवारी बंदूक भाले आऊ सैन्य वाटेवरी हो सैन्य वाटेवरी जीवाला राग ठेवले ओ जीवाल वेला पिंजरा गेला उभार केली रागल देवा उभार केली रागल जेवती वेला पिंजऱ्यात शेवटच्या वेळी जगदीश दादा माय काय म्हणते पत्नीला आई म्हणते काही ना काय दादा तू का म्हणे बोलू काय बायको नवऱ्याची काय माय म्हणते शेवट जगदीश दादा माझं पुरलं मी जातो स्वर्गाच्या वाटण माझं पूर्ण मी जातो म्हणे स्वर्गाच्या वाटेनं पुन्हा जगदीश दादाची मती बोलली माझं पूर्ण मी जातो तरी आलं संग जगदीश दादा काय म्हणजे तू तरी आलं संग तेव्हा मी संघ आली त्या माझा कोण सांभाळ माझं पुरलं मी जातो राणी दादा तीन बाळाचा सांभाळ आधी माया शक्ती आपल्या उतराली आहे म्हणे माझं पुरलं मी जातो स्वर्गाच्या वाटण राणी स्वर्गाच्या वाटण तुटली रे समाची काट शेवटी मेला पिंजऱ्यात तीन पुत्र एक आदिमाय शक्ती आणि पाचवी आई या पाचही जणांकडून आपल्याला दान देवीच्या नावाने कसं करत दान करत सर्वांच्या नावाने सर्व